B.Ed CET 2026 द्यायची आहे. पण मनात एकच प्रश्न आहे, तयारी कधी सुरू करायची? जर तुम्ही अजूनही वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि B.Ed CET 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तयारी कधी सुरू करावी, किती महिन्यांची तयारी पुरेशी आहे आणि योग्य स्टडी स्ट्रॅटेजी कोणती. तयारी कधी सुरू करावी? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर B.Ed CETची तयारी जितकी लवकर सुरू कराल तितकं सिलेक्शन जवळ येतं. जर तुम्ही 2026ची परीक्षा देणार असाल तर आजपासूनच तयारी सुरू करणं बेस्ट आहे. कारण CET ही फक्त पाठांतराची परीक्षा नाही. ही परीक्षा आहे मेंटल एबिलिटी, टीचिंग ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज यांची खरी परीक्षा. किती महिन्यांची तयारी लागते? जर तुम्ही सुरुवातीपासून तयारी करत असाल तर 6 ते 8 महिने हा परफेक्ट कालावधी आहे. पण जर अजून वेळ कमी उरला असेल तरीही 3 ते 4 महिने नीट प्लॅन करून अभ्यास केला तर चांगला स्कोर नक्की मिळू शकतो. तयारी कशी करावी? सर्वात आधी सिलेबस पूर्ण समजून घ्या. दररोज किमान 3 ते 4 तास अभ्यासासाठी द्या. आठवड्यातून किमान 2 मॉक टेस्ट सोडवा आणि झालेल्या चुका नक्की तपासा. जुने प्रश्नपत्रिका सोडवणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यातून प्रश्नांची पॅटर्न समजते. कॉमन चुका कशी टाळायची? अनेक विद्यार्थी काय करतात, सगळ्या पुस्तकांच्या मागे धावतात. पण लक्षात ठेवा, कमी पुस्तकं, जास्त प्रॅक्टिस बरोबर जास्त मार्क्स. कन्सिस्टन्सी ठेवा. दररोज थोडा अभ्यास केला तरी चालेल, पण अभ्यास नियमित असायलाच हवा. जर तुमचं स्वप्न शिक्षक होण्याचं असेल तर B.Ed CET ही पहिली पायरी आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्या तुमचं पूर्ण भविष्य बदलू शकतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सचिन के बुक रिव्ह्यू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. B.Ed CET 2026 साठी स्टडी प्लॅन, मॉक टेस्ट्स आणि टिप्स हव्या असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक.